Hello, my dear friends. In the previous lecture, we have seen the meaning and definition of bookkeeping. Now we will see the features of bookkeeping. The first feature of the bookkeeping. बुककीपिंगला मराठीतून आपण पुस्तपालन असं म्हणतो. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? बुककीपिंग आतापर्यंत आपण बुककीपिंगच्या व्याख्येवरून आपण पाहिलेलं आहे. बुककीपिंग इज अन आर्ट and science of recording the day-to-day business transactions. So the first feature of the bookkeeping, it is a method of recording day-to-day business transactions. Yes, म्हणजे बुककीपिंग मध्ये आपण काय करतो? व्यवसायातले व्यवहार नोंदवत असतो. कोणते व्यवहार नोंदवत असतो? येस, आपण या ठिकाणी लिहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मालाची खरेदी केली असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? परचेस. मालाची विक्री केली असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? सेल. खर्च दिला असेल तर त्याला आपण म्हणायचं एक्सपेन्सेस पेड. इन्कम रिसिव्ड, आपल्याला काही उत्पन्नही मिळतं. कोणतं उत्पन्न मिळतं? उदाहरणार्थ आपल्याला कमिशन मिळू शकतं, आपल्याला रेंट मिळू शकतं. त्यानंतर आणखी आपण असेट सुद्धा खरेदी करत असतो. म्हणजे लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी. आपण असेट्स काय करत असतो? बाय किंवा सेल करत असतो. म्हणजे खरेदी करतो किंवा विकतो. सो द फर्स्ट फीचर of bookkeeping, it is a method of recording day-to-day business transaction. Yes, second feature, only financial transactions which involves money or money's worth are recorded. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर परचेस ऑर्डर टाकला असेल त्याला आपण पीओ म्हणायचं. परचेस ऑर्डरची नोंद इथे करत नाही, आपण बुककीपिंग मध्ये करत नाही, कारण आपण ऑर्डर प्लेस केली विच डझंट इन्व्हॉल्व द मनी ऑर मनीज वर्थ. कारण ऑर्डर दिली, पैसे गेलेले नाही, त्यामुळं तो व्यवहार या ठिकाणी नोंदवायचा नाही. मग परचेस ऑर्डर असेल किंवा सेल्स ऑर्डर असेल तर सेल्स ऑर्डर आणि परचेस ऑर्डरची नोंद इथे करत नाही. मग ऍक्च्युअली जर तुम्ही माल खरेदी केला, माल विकला, जर जाहिरातीचे पैसे दिले, त्याची नोंद आपण या ठिकाणी करत असतो. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड. येस, हे सगळे व्यवहार आपण एका विशिष्ट वर्षासाठी आपण काय करत असतो? लिहित असतो. विच आर युजफुल फॉर फर्दर रेफरन्स. विद्यार्थी मित्रांनो, सगळे बिझनेसमन जे आहेत यांना आयकर भरावा लागतो त्यांच्या झालेल्या उत्पन्नावरती. आणि इन्कम टॅक्सचं कर आकारणी वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणून आपला जो फिनान्शियल इयर आहे तो असतो 1 एप्रिल ते 31 मार्च. सो दिस इज अ फिनान्शियल इयर. म्हणजे ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर ए स्पेसिफिक पिरियड. त्या त्या वर्षीचे व्यवहार वेगळ्या वहीमध्ये नोंदवले जातात. वन्स द 31st मार्च इयर एंड्स, then all transactions from next year, that is 1st April, will be recorded in the separate books. Fourth feature of the bookkeeping. Records of transactions are based on the rules and regulations. हो, आपण व्याख्यामध्ये काय पाहिलंय? इट इज अ सायंटिफिक मेथड. सायंटिफिक मेथड म्हणजे कोणती मेथड आहे सांगा? येस, यामध्ये आपल्याकडे काही रूल्स आहेत. वी हॅव टू लर्न द रूल्स ऑफ अकाउंटिंग. सो देर आर 3 golden rules that we are going to learn
In accountancy, the rule of पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. आता मी तुम्हाला डीप यामध्ये सांगणार नाहीये. लवकरच आपण हे 3 नियम आपण शिकणार आहोत. सो records of transactions are based on the rules and regulations. And the last feature of the bookkeeping, it is an art of recording business transactions scientifically. आताच तुम्हाला सांगितलं, ही एक शास्त्रीय पद्धत आहे. याला नियम तर आहेतच, पण ज्या वेळेस आपण व्यवहारांची नोंद करू, we used to record the transactions in journal book or in ledger accounts. So there is a scientific method. म्हणजे जर्नल मध्ये व्यवहार कसे नोंदवायचे, किती कॉलम करायचे, डेटचा कॉलम कुठे लिहायचा, अमाऊंटचा कॉलम कुठे लिहायचा, लेजर म्हणजे काय, लेजर पोस्टिंग म्हणजे काय, हे सगळं आपण या बुक कीपिंग मध्ये पाहणार आहोत. सो आय रिकॅपिच्युलेट द फीचर्स ऑफ बुक कीपिंग. नंबर 1, बुक कीपिंग इज अ method of recording day-to-day business transaction. It records only financial transaction. It records all transactions relating to the specific period, and while recording we have to follow the rules and regulations, and it is an art of recording business transactions scientifically. Thank you. Bye bye.